शुभेच्छा. आज जो हा संजय म्हणजे आता त्याला आम्ही संजयच म्हणतो, लहानपणापासून त्याला पाहिलेलं आहे. त्याचं जे कार्य आहे आपण बघितलं होतं की कोरोनाच्या वेळेस मला चांगलं आठवतं, आमच्याकडे आमच्या दिराला बरं नव्हतं, स्वतः घरात आला, स्वतः हे केलं आणि खूप मदत केली त्यांनी. म्हणजे आणि इतर पण कधी पण कोणताही कार्य सांगा संजय असं झालं, संजय कदम लगेच संजय गावात घरच्यासारखा येणार, मुली पण फोन करणार, संजय दादा काय झालं, कुठे हे काय, सगळं म्हणजे अगदी तो घरच्यासारखाच आहे. म्हणजे असं वाटत नाही की मला माझा मुलासारखाच वाटतो. आणि आजपर्यंत म्हणजे जे आता मी पण शाळेत होते, शाळेत रिटायर झालेले आहे आणि सरांनी म्हणजे अध्यक्ष सरांनी मला ते रामायणाचं जे कार्य सोपवलेलं आहे, आज जवळजवळ 25-30 वर्ष झालेलं आहे. ते रामायणाचं कार्य मी करत आहे सरांच्या आशीर्वाद. सरांनी ते सुरुवात केली आणि ते आपलं ह्याचं कार्य, रामायणाचं कार्य मी आजपर्यंत करत आहे आणि त्याला प्रेरणा सरांची आहे आणि जोपर्यंत होतंय ते मी करत आहे. त्या संस्कृती संवर्धन तर्फे मला ठाणे जिल्ह्यात माझा सत्कार झालेला आहे आणि ह्या कार्याबद्दल 25-30 वर्ष परत भारतीय जनता पार्टीतर्फे झालेला आहे सत्कार. आणि परत आपलं काय याचं म्हणजे मी शाळेत होते, एज्युकेशन सोसायटीतर्फे आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. तसंच अंबरनाथ नगरपालिकातर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार पण मला मिळालेला आहे. या सगळ्याला म्हणजे आमच्या सरांचं पण खूप होतं की सर मला रामायणाचे पेपर वगैरे घेऊन जाणार, तपासणार, सर हे पेपर आले, सर सांगणार आज इकडच्या शाळा केल्या का मॅडम. म्हणजे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी हे काम केलं आणि जवळजवळ आता 25-30 वर्ष झाले हे मी कार्य करते आहे आणि करत राहणार आहे. आणि याला जी प्रेरणा आहे ती सरांची आहे, अध्यक्ष सरांची आहे. आणि आता याच्यासाठी कधी पण कोणतंही आपल्याला लागलं की यांना दोघांना पण संजय म्हणा आणि का येता जाता काय काकू कशा आहेत, बरं आहेत का, येतात तर चौकशी करा. आणि आता आपण ह्या नवयुवकांना प्रतिसाद दिला पाहिजे आणि यांना निवडून आपल्या विभागाचा आपल्याला जेवढा उत्कर्ष करता येईल, जेवढी प्रगती करता येईल ती करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी यांना आपण निवडून दिलं असं माझी तरी इच्छा आहे. आणि असं ते त्यांच्या जीवनात आयुष्य अगदी यशस्वी व्हावं ही मनापासून इच्छा आहे. आणि त्याने आणि पुढं एक दिवशी असा येईल की अनिता नगराध्यक्ष झाली आहे असं त्या दिवशी ऐकेल, त्या दिवशी खूप बरं वाटणार. धन्यवाद.